लेट्स गो. नमस्कार मित्रांनो. लास्ट टाइम जसं आपण श्री क्षेत्र पंचायतन मंदिर कव्हर केलं होतं, त्याचप्रमाणे आपण आज कव्हर करणार आहोत गाडेश्वर मंदिर, जे की पनवेलमध्ये स्थित आहे. सो बघूयात पुढे आपली राईड कशी होते, काय होते. मध्ये मध्ये तर आपलं बोलणं होणारच आहे. ठीक आहे, लेट्स गो. मागाशी बोलल्याप्रमाणे आपण गाडेश्वरला जाणार होतो आज, पण त्याआधी पेट्रोल भरूया आणि मग गाडेश्वरसाठी रस्ता घेऊयात गाडेश्वरचा. मित्रांनो, आता आपण पेट्रोल भरलंय, तो आता आपण निघालो गाडेश्वर दर्शन, गाडेश्वर मंदिर. तिथे महादेवाची पिंड आहे. परत तिथे साईडला पण एक छोटंसं मंदिर आहे आणि बाजूला नदी आहे. तर त्या नदीच्या इथे पण देवाची पिंड आहे. सो आपण ते सगळं कव्हर करणार आहोत. तर आता आपण पोहोचलोय नेरा गावाजवळ. नेऱ्यापासून आपल्याला घ्यायचं एक लेफ्ट आणि तिकडून मग सरळ गाडेश्वरसाठी रस्ता आहे. आता आपण महादेवाचंच मंदिर आहे ते पण आपण ते नंतर कव्हर करूयात. आधी आपण घेऊयात गाडेश्वर मंदिर. ही जी जागा आहे आमच्या घरापासून खूप जवळ आहे, त्याच्यामुळे मी काय हेल्मेट पण नाही घातलं आज. माझ्या घरापासून काही जास्त लांब नाही आहे ही जागा. सो त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आज आपण विदाऊट
हेल्मेट ब्लॉक करूयात, जवळच्या जवळ असल्याचा फायदा. तर लास्ट टाइम सारखं थोडं लांबचं असतं किंवा हायवेने जावं लागलं असतं तर मग आपण हेल्मेटचा उपयोग केला असता. बट ठीक आहे, जवळच्या जवळ आपण विदाऊट हेल्मेट जाऊ शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे आपण नेट गाडी चालवतो. बघत आता आपली राईड अजून कशी एक्सप्लोअर होते. असं आपलं हे तर फिक्स आहे की आपल्याला मंदिर कव्हर करायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. या साईडला डोंगर म्हणजे इथे 2 फोर्ट आहेत. त्यांचा कल्लावरती दुर्ग आहे आणि दुसरा जो आहे तो प्रबळगड आहे, जे ते समोरासमोरच आहेत. आणि अजून एक या साईडला आहे की जो चंदेरी फोर्ट, तो कदाचित दिसेल कुठे, तर ते तोही तुम्हाला दाखवेल. चंदेरी फोर्ट हा रस्ता असा आहे की तुम्हाला या रस्त्याला गाडी चालवायला खूप मजा येईल, कारण की इथे जास्त गाड्यांची गर्दी नसते. समोर एक तुम्हाला बोर्ड दिसत असेल व्हिडिओमध्ये, तो पण एक बोर्ड बघा तुम्ही. मित्रांनो, तुम्ही जर का ह्या साईडला याल तर मोस्टली आहे ना पावसाळ्यात येण्याचा ट्राय करा, कारण का जो पावसाळ्यात तिथे गाडी चालवायची मजा आहे जी इथे हिरवळ आहे. आता तुम्हाला जे सुकलेली झाडं दिसत आहेत हे पावसाळ्यात बरोबर ते हिरवगार असतात. एक पॉईंट आहे जो पावसाळ्यात येण्यासाठी. आणि इथे पुढेच एक गाडेश्वर डॅम सुद्धा आहे, सो तुम्ही तोही कव्हर करू शकता. बघू शकता तुम्ही, आता आपण पोहोचलोय गाडेश्वर मंदिर. गाडी लागली तिथं कुणाची तरी, मंदिर बंद आहे का काय? मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण पोहोचलोय गाडेश्वर मंदिर. इकडून तुम्हाला सरळ जाण्यासाठी जो रस्ता भेटेल तो गाडेश्वर डॅमला जाईल. इथे महाशिवरात्रीला पूर्ण जत्रा भरलेली असते, फुल म्हणजे पूर्ण पॅक असते ही जागा. हा जो ग्राउंड तुम्हाला दिसतो ह्या ग्राउंडवर पण पूर्ण असे शॉप्स वगैरे असतात खाण्याचे, ज्यूस वगैरे. सो आता आपण मंदिरामध्ये एंट्री करूयात.
इथे तुम्ही बघू शकता की 400 वर्षापूर्वीच्या मंदिरातील पुरातन मूर्तीचा फोटो आहे. हे बघा, म्हणजे आपण 400 वर्षापूर्वी स्थित असलेल्या मंदिरात आपण येतोय. आता आपण चाललोय नदीकाठच्या खडकावरील शिवलिंगाकडे, जो मी तुम्हाला मगाशी बोललेलो. मंदिराच्या बाजूला पण नदी आहे, त्या नदीच्या जवळ पण शिवलिंग आहेत, छोट्या छोट्या पिंड आहेत. सो त्याही पुरातनच आहेत, पण आता तिकडेच चाललोय. शेरवाला हे 2 सोबती भेटलेत आम्हाला इथे, गोलू आणि काय नाव ठेवूयात आपण, मोलू. तुषार बोलतो मोलू ठेवूयात, नाही आवडलं वाटतं त्यांना ना, चाललंय विचार आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण नदी आहे जी पावसाळ्यात पूर्ण भरलेली असते. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ही मंदिराची मागची बाजू आहे. वैशिष्ट्य बघा, इथे झाड पूर्ण सुकलेलं आहे, पण तरी पण झाडांना फुलं आलेले आहेत. पूर्ण झाड सुकलेलं आहे. आता आपण निघूयात. अजून एक खाली मंदिर आहे, जे मंदिराच्या समोरच आहे. आता आपण तिकडे जाऊया, तिथे छोट्या छोट्या पिंडी आहेत, त्याही आपण बघू. आता मंदिरचं दर्शन वगैरे झालेलं आहे. सो आता आपण निघूयात. पुढे आपल्याला डॅम मध्ये जाण्यासाठी एंट्री भेटते का. आता आपण दर्शन घेऊन निघालो आहेत. माझं आणि तुषारचं बोलणं झालं तर आपण थोड्या पुढं जाऊयात. हे जे मंदिर आहे ते गाडेश्वर डॅम पासून माझ्या अंदाजे अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी तुम्हाला बाहेरून गाडेश्वर डॅमचं दर्शन देऊ शकतो.
मित्रांनो बघा व्ह्यू, हा गाडेश्वर डॅम आहे. इथे बोट राईड पण चालू आहे, बट ते नसेल दिसत तुम्हाला. व्ह्यू चांगला आहे मित्रांनो. इकडे इव्हिनिंगला वगैरे येण्यासाठी ही जागा चांगली आहे. सो मित्रांनो, तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण गाडेश्वर मंदिर पूर्णपणे कव्हर केलं आहे आणि आपण गाडेश्वर डॅम पण कव्हर करणार होतो, बट काही कारणास्तव आपल्याला एंट्री भेटली नाही तिथे. सो मी तुम्हाला बाहेरून दाखवलं गाडेश्वर डॅम. आता भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.